अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी, कृपासिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण घेऊन आलो आहोत रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाशी संबंधित एक अद्भुत पौराणिक कथा, जी केवळ उत्सवाची गोष्ट नाही तर जीवन बदलवून टाकणारी आध्यात्मिक अनुभूती आहे. ही कथा ऐकतानाच तुमच्या मनात सूर्यप्रकाशासारखी ऊर्जा उत्पन्न होईल, तुमच्या हृदयात सकारात्मक शक्ती जागृत होईल आणि तुमच्या आयुष्यातील अंधकार दूर होईल. चला तर आजच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया, जिथे सूर्यदेव आपला रथ घेऊन 7 घोड्याच्या साह्याने पृथ्वीवर प्रकाश, ज्ञान आणि कल्याण पसरवतात. अत्यंत प्राचीन काळात जेव्हा या विश्वाची निर्मिती झाली नव्हती, तेव्हा एक अंधकारमय काळ होता. सर्वत्र अंधार, अधर्म आणि अज्ञान पसरलेले होते. तरी त्या काळात देवता, ऋषीमुनी आणि पृथ्वीवरील जीव एक सत्याच्या प्रकाशाची अपेक्षा करत होते. त्याचवेळी प्रगट झाले ते सूर्यदेव, ज्यांचे तेज इतके महान होते की त्यांनी एकाच दिव्यात अंधकाराचा नाश केला आणि जीवनाला ऊर्जा दिली. पुराणानुसार सूर्यदेव हे सत्याचे प्रतीक, जीवनशक्तीचे मूळ आणि समस्त ब्रह्मांडाचे प्राणी प्रमुख आहेत. त्यांच्या 7 घोड्यांनी चालवणाऱ्या रथावरून संपूर्ण पृथ्वीवर तेज, आरोग्य आणि सुख पसरते. सूर्यदेवाचे रथ चालवणारे 4 रथी, अतिवाहन, कुर्म, रक्ताक्तच, महापर्वत हे आपल्या जीवनातील विविध अंगाचे प्रतीक आहे. 7 घोडे अतिवाहन, रक्तवाहन, भीमवाहन, अजीववाहन, अभिजितवाहन, अकुंभवाहन आणि महावाहन हे जीवनातील 7 अंग स्वास्थ्य, बुद्धी, सौंदर्य, समृद्धी, आत्मविश्वास, सौम्यता, प्रज्ञा यांचे प्रतिनिधित्व करतात. मंडळी, पुराणानुसार एक काळ असा होता की असुरराज हिरण्यकशिपू पृथ्वीवर अत्यंत शक्तिमान झाला होता. त्याची इच्छा होती की संपूर्ण जगावर त्याचा वर्चस्व असावा, देवतांची पूजा त्याला व्हावी आणि प्रल्हादासारख्या भक्तांचा नाश व्हावा. हिरण्यकशिपूने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाचे आशीर्वाद मिळवले. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले, तुझ्यावर फक्त तुझ्या स्वतःच्याच कर्मामुळे परिणाम होईल. हे ऐकून हिरण्यकशिपू अजस्त्र अपराजित झाला. परंतु प्रल्हादाने आपल्या भक्तीने हिरण्यकशिपूला पराभूत केले. श्रीहरी विष्णूने नरसिंह अवतार घेतला आणि सूर्याच्या प्रकाश ज्योतासारखे तेज घेऊन हिरण्यकशिपूचा नाश केला. या घटनेने हे स्पष्ट झाले की सत्य आणि भक्ती यांचे प्रकाश अंधकारावर, अहंकारावर आणि दृष्टतेवर नेहमीच विजय मिळवतात. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव रथावर आरूढ होऊन आणि पृथ्वीवर तेज आणि जीवनशक्ती, ज्ञान आणि कल्याण पसरवतात. मंडळी, रथसप्तमी म्हणजे फक्त एक उत्साह नाही, हा दिवस आहे आपल्या अंतर्मनातील दिव्य शक्ती जागृत करण्याचा दिवस. सूर्याचे तेज आपल्या जीवनातील अज्ञान दूर करते, अंधकार हटवते, आत्मविश्वास वाढवते आणि मानसिक व शारीरिक स्वास्थ्य प्रदान करते. सूर्याचे 7 घोडे जीवनातील 7 अंगाचे प्रतीक आहे. सप्तांग स्वास्थ्य, बुद्धी, सौंदर्य, समृद्धी, आत्मविश्वास, सौम्यता आणि प्रज्ञा. या दिवशी केलेली साधना आणि ध्यान आपल्याला या 7 अंगाचे संतुलन शिकवते. मंडळी, या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. पूर्व दिशेकडे मुख करून आसन घ्या. अक्षदा, तांदूळ, दूध, दही, गूळ याचे मिश्रण सूर्यदेवाला अर्पण करा. त्यावेळेस करणारा मंत्रोच्चार ओम भास्कराय विद्महे महात्मने धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात किंवा ओम सूर्याय नमः असं म्हटलं तरीही चालेल. या प्रक्रियेत ध्यान करा की सूर्यदेवाचे तेज आपल्या अंतर्मनात प्रवेश करत आहे, अज्ञान दूर करत आहे आणि जीवनातील अडचणी हलक्या करत आहे. मंडळी, या दिवशी कुटुंबातील सुख समृद्धी वाढते, आरोग्य टिकून राहते, मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो, जीवनातील अडथळे दूर होतात, पितृदोष, ग्रहदोष दूर होतात. याशिवाय रथसप्तमी पूजा आपल्याला सकारात्मक ऊर्जा, आध्यात्मिक उन्नती आणि जीवनातील मार्गदर्शन देते. मंडळी, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला रथसप्तमी सांगते की सूर्यदेवाचे तेज अंधकार नष्ट करते. 7 घोड्यांचा रथ जीवनातील 7 अंगाचे प्रतीक आहे. पूजा, साधना, ध्यान आपल्या शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन साधतात. या दिवशी केलेली भक्ती जीवनात सकारात्मक बदल घडवते. मंडळी, रथसप्तमी ही फक्त एक परंपरा नाही, तर जीवन बदलण्याची एक दिव्य संधी आहे. सूर्याचे तेज आपल्या मनातील अंधकार दूर करतं, आपल्याला नवीन ऊर्जा देतं, आत्मविश्वास वाढवतं आणि जीवनात समृद्धी घडवतं. आजच्या या कथेतून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर या संदेशाला इतरांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या प्रियजनांनाही रथसप्तमीच्या या अद्भुत कथेशी परिचित करा.
ओम सूर्याय नमः.